नमस्कार, मी प्रियंका ब्युटी टिप्समध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बेबी क्रीम वापरून मेकअप कसा करायचा। एवढा हा छान मेकअप लुक मी फक्त बेबी क्रीम वापरून केलेला आहे। चला तर मग स्टार्ट करूया की हा मेकअप लुक मी कसा केलाय। सगळ्यात अगोदर आपल्या चेहऱ्याला छान मॉइश्चरायझर करून घ्यायचं। त्याच्यासाठी मी निव्हियाचं हे सॉफ्ट मॉइश्चरायझर वापरलेलं आहे। जशी तुमची स्किन आहे तशा टाईपचं तुम्हाला मॉइश्चरायझर यूज करायचं आहे। जर तुम्हाला माहित नसेल तुमची स्किन टाईप कोणती आहे, म्हणजे ऑइली आहे की ड्राय आहे, तर तुम्ही पॉन्ड्सचं जेल मॉइश्चरायझर यूज करू शकता। ते सगळ्या स्किनसाठी वापरलं जातं। मी छान माझ्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे। मॉइश्चरायझर लावायला आपल्याला थोडासा जास्त वेळ लावायचा, फक्त वेळ नाही लावायचा, ते आपल्या चेहऱ्यामध्ये छान ॲब्झॉर्ब होऊन द्यायचं, जेणेकरून तुमचा बेससुद्धा छान बनतो आणि तुमचा मेकअपसुद्धा जास्त वेळ टिकून राहतो। आता यानंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे बेबी क्रीम। आता इथे माझ्याकडे पॉन्डची बेबी क्रीम आहे, शुगर पॉपची सुद्धा बेबी क्रीम आहे, तर मी इथे शुगर पॉपची बेबी क्रीम यूज करणार आहे। आता आपल्याला सनस्क्रीन लावायची गरज नाही, कारण बेबी क्रीममध्ये सनस्क्रीन असतं, मॉइश्चरायझर असतं, प्रायमरसुद्धा असतं, त्यामुळे तुमचा मेकअप हा खूप इझिली आणि कमीत कमी प्रोडक्टमध्ये सुद्धा होतं। तर छान मी माझ्या चेहऱ्यावरती डॉट डॉट करून पूर्ण चेहऱ्यावरती शुगर पॉपची बेबी क्रीम यूज केलेली आहे आणि छान ब्युटी ब्लेंडरने त्याला ब्लेंड करून घ्यायचं। नेहमी हे पण लक्षात ठेवा की बेबी क्रीम किंवा सीसी क्रीम घेताना ती तुमच्या शेडची आहे का ते बघा, नाही तर तुमची स्किन ब्राईट असायची आणि तुम्ही लाईट कलरचं बेबी क्रीम किंवा सीसी क्रीम घ्याल, तसं होऊ नये याची काळजी नक्की घ्या। त्यानंतर मी इथे लॅक्मीची ही लूज कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे। कॉम्पॅक्ट जास्त यूज करायची नाही, कॉम्पॅक्ट जास्त यूज केली तर तुमचा चेहरा खूप केकी पडतो। त्यामुळे तुम्हाला मेकअप करताना किती प्रोडक्ट लावायचा आणि कोणतं प्रोडक्ट वापरायचं ह्याची माहिती असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला मेकअप कधीच करता येणार नाही। तर तुम्ही पाहू शकता मी छान ब्रशने छान कॉम्पॅक्ट लावून घेतलेली आहे, जास्त लावायची नाही। तुमचा चेहरा खूप केकी दिसतो तुम्ही जर जास्त कॉम्पॅक्ट यूज केली तर। त्यानंतरची आपली पुढची स्टेप आहे ती म्हणजे ब्लश। इथे मी वेट अँड वाईल्डचा ब्लश यूज केलेला आहे। जर तुमच्याकडे क्रीम ब्लश असेल तर तुम्ही नक्कीच क्रीम ब्लश वापरू शकता, पण इथे माझ्याकडे वेट अँड वाईल्डचा ब्लश आहे तो मी यूज करणार आहे। त्याचा शेड आहे मिलो वाईन आणि हा जो ब्लश आहे तो एकदम नॅचरल वाटतो, अजिबात जास्त भडक वाटत नाही। कॅमेऱ्यासमोर तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप कमी ब्लश लावला आहे, पण जर तुम्ही समोरासमोर पाहिलं तर तो ब्लश खूप छान आणि एकदम नॅचरली लागलेला असतो। त्यानंतरची पुढची स्टेप आहे ती म्हणजे ॲब्रो फिल करण्यासाठी मी इथे इनसाईडचा ॲब्रो पॅलेट यूज केलेला आहे। मी ॲब्रो फिल करण्यासाठी कधीही पेन्सिल यूज करत नाही। त्यानंतरची आपली पुढची स्टेप आहे ती म्हणजे आयशॅडोमधला हा डार्क ब्राऊन कलर आहे तो मी पिक केलेला आहे आणि मी माझ्या डोळ्यांवरती तो अप्लाय करून घेणार आहे। आता जर तुम्हाला ब्रशने सवय नसेल की आयशॅडो लावण्याची, तर तुम्ही तुमचं जे मधलं बोट असतं त्याने सुद्धा तुम्ही आयशॅडो खूप छान पद्धतीने लावू शकता। त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ घेऊन येईल। त्यानंतर इथे ब्राऊन कलरचा एक ग्लिटरी आयशॅडो होता तो मी माझ्या डोळ्यावरती लावलेला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान आय मेकअप झाला आहे, जास्त काहीही करायची गरज नाही, एकदम सिम्पल मी आय मेकअप केलेला आहे तरी किती छान झाला आहे। त्यानंतर मी मेबेलिनचं हे आयलायनर यूज केलेलं आहे। जर तुम्हाला आयलायनर असं लावता येत नसेल तर तुम्ही काजळ पेन्सिलने लावा, त्यानंतर लिक्विड आयलायनर तुम्ही लावू शकता। तर छान इथे मला विंग जास्त काढता येत नाही, त्यामुळे मी विंग काढत नाही, एकदम नॉर्मल आयलायनर लावते। आणि त्यानंतर मी काजळसाठी NYBचं काजळ पेन्सिल यूज केलेलं आहे, खूप डार्क आहे आणि माझं फेवरेट आहे ते। त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या लॅशेस कर्ल करायला आवडत असेल तर नक्की कर्ल करा, कारण खूप छान आणि डोळे खूप मोठे दिसतात त्याने। त्यानंतर तुम्हाला जो तुमचा मस्करा आहे फेवरेट तो तुम्ही लावू शकता। तर मी ते छान मस्करा पण लावून घेतला। त्यानंतर लिपस्टिकसाठी मी इथे मामाअर्थची ही ब्राऊन कलरची लिपस्टिक आहे, त्याचा शेड माझ्या लक्षात नाही, पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी नक्कीच तुम्हाला तो पुढच्या याच्यामध्ये सांगेल। त्यानंतर मार्सचं मी इथे हायलायटर यूज केलेला आहे। तुम्ही पाहू शकता खूप छान आपला हा मेकअप लुक झालेला आहे आणि खूप सिंपल आणि खूप कमीत कमी प्रोडक्टमध्ये आपण फाउंडेशन इथे वापरलेलं नाही, फक्त बेबी क्रीम वापरून हा आपण मेकअप लुक केलेला आहे। जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझा Insta ID पण दिलेला आहे, तिथंसुद्धा फॉलो करायला विसरू नका।